नमस्कार मित्रांनो, आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। होळी स्पेशल आज आपण पुरणपोळी आणि येळवणीची आमटी बनवणार आहोत। दोन्ही रेसिपी पुरणपोळी आणि आमटी गावाकडील पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी अचूक प्रमाण आपण याच्यात सांगणार आहोत। सर्वात अगोदर आपण आता 3 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ निवडून व धुवून घ्यायची। आपण इथे आता एका भांड्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे गरम करायला। त्यामध्ये आता ही धुतलेली डाळ आपण टाकून घेणार आहोत। डाळ खाली लागू नये यासाठी आपण आता इथे अर्धा चमचा तेल टाकणार आहोत आणि आपण आता कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। 5 शिट्ट्या झाल्यात आपल्याला कुकरचं, तुम्ही बघू शकता डाळ ही चांगली मऊसूत अशी शिजली आहे। या कुकरमधील पाणी आणि डाळ आपण आता वेगवेगळं करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता पाणी आज पूर्ण या चाळणीतून खाली आलंय। याला येळवणी म्हणतात। हे कटाची आमटी करताना उपयोग होतो या पाण्याचा। तर आता आपली डाळ ही कोरडी झाली आहे। 3 वाट्या हरभऱ्याच्या डाळीसाठी 2 वाट्या गूळ आपण किसून घेतला आहे। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये आपण जी कोरडी करून घेतलेली डाळ आहे ती टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये लगेच जो किसून घेतलेला गूळ आहे तो टाकून घेणार आहोत। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचाही वापर करू शकता। आता ही डाळ आणि गूळ एकजीव होईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचे, म्हणजे हे खाली लागणारही नाही कढईला। आता यामधला गूळ जो आहे तो वितळायला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकता। हे सतत 5 ते 6 मिनिटं असं कंटिन्यू परतून घ्यायचं, यातलं पाणी जोपर्यंत जात नाही। आपलं पुरण चांगलं आता शिजलंय की नाही पाण्यासाठी इथे मध्यभागी उलटणी अशी उभी करून ठेवायची। जर उलटणी अशी उभी राहिली तर समजून घ्यायचं आपलं पुरण आता तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम आता एकदम कमी करायची आणि त्यामध्ये 2 चमचे वेलची पावडर आपण टाकून घेणार आहोत। याला चांगलं एकजीव करून घ्यायचं पुरणामध्ये, म्हणजे याचा टेस्ट आणि सुगंधही खूप छान येतो। तर अशा प्रकारे आपलं पुरणाचं सारण जे आहे ते तयार झालं आहे। तर आता आपण ह्या पुरण चाळणीतून आपण आता पुरण जे आहे ते खाली गाळून घेणार आहोत, म्हणजे आपलं पुरण जे आहे ते मऊसूद होईल आणि पोळी फुटणार नाही। तांब्याच्या साहाय्याने या पुरण चाळणीला आपण थोडं वरून प्रेस करायचं, म्हणजे जे पुरण जे आहे ते खाली बारीक मऊसूद ते गाळणीतून खाली गाळून जाते, तुम्ही बघू शकता। आता आपलं पुरणाचं सारण पोळीमध्ये भरण्यासाठी तयार झालेलं आहे। आता इथे गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतली आहे। आता पुरणाची पोळी बनवण्यासाठी मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा। त्यानंतर त्याला असं हाताला पीठ लावून त्याची वाटी तयार करून घ्यायची। पुरणाची पोळी करताना ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे। ही जर वाटी व्यवस्थित केली तर ज्यावेळेस पुरणाची पोळी लाटतो त्यावेळेस ती पुरणाची पोळी बिलकुल अशी फुटत नाही, पुरण बाहेर येत नाही। आता आपण जो पुरणाचा गोळा आहे या वाटीमध्ये टाकला आहे। आता याच्या कडा ज्या आहे त्यावर घ्यायच्या, पुरण आतमध्ये दाबून घ्यायचा आणि त्या कडा वर आल्या पाहिजे मोदकासारख्या। अशा प्रकारे हा पोळी बनवण्यासाठी उंडा हा तयार झालेला आहे। त्याला असं गोल पूर्ण लाटून घ्यायचा, म्हणजे तो फुटणार नाही। आमच्याकडे पुरणाच्या पोळीमध्ये भरपूर अशा प्रमाणात पुरण टाकून पुरणाची पोळी केली जाते। तर आता ही पोळी पूर्ण लाटून झाली आहे। आपण आता हिला तव्यावर टाकूया। एक साईडने पोळी थोडीशी भाजल्यानंतर आपण तिला पलटी करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर गावरान तूप टाकून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता पोळी कुठेही अशी फुटलेली नाही आणि त्यामुळे अशी पोळी अशी टम्म अशी फुगते. कुठेही ती पोळीला हात लावण्याची गरज नाही आहे. तिची वाफही गेली नाही, कारण की जो उंडा आपण मळून घेतला आहे तो खूप चांगल्या प्रकारे आईने पॅक करून घेतला होता. अशा प्रकारे गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने पुरणाची पोळी ही तयार झालेली आहे. चला आपण अजून एक पुरणाची पोळी कशी बनवायची ही झटपट पाहूया. असं पुरणाचं सारण भरायचं वाटीमध्ये आणि ते त्याच्या ज्या कडा आहेत त्या वर घ्यायच्या, पूर्ण पॅक करून घ्यायचे. हा जो उंडा आहे म्हणजे आपली पुरणाची पोळी बिलकुलही फुटत नाही. आपली दुसरी पुरणाची पोळी ही तयार झाली आहे. तिला आता आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता ही पुरणाची पोळी ही किती सुंदर पद्धतीने अशी टम्म अशी फुगलेली आहे. अशा प्रकारे पुरणाच्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे. होळीला आपण पुरणाच्या पोळीचा नैवेद्य ठेवतो. यानंतर आपण आता काटाची आमटी किंवा येळवणीची आमटी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी पुरणाची जी डाळ आपण बाजूला काढली होती एक वाटी ती घेणार आहोत. त्यानंतर इथे 2 कांदे भाजून घेतलेत. लसूण, खोबरं आणि अद्रकचा तुकडा आपण बारीक करून घेतले आहेत. कोथिंबीरही घेतलेली आहे त्यासोबत. आपल्याला सर्व मसाला आता कढई गरम करून त्यामध्ये परतून घ्यायचे आहे. सगळ्यात अगोदर जे खोबऱ्याचे तुकडे आपण करून घेतले ते आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर कांदा आपण परतून घेणार आहोत. आमटी करताना कधीही टोमॅटोचा वापर करायचा नाही. ही जी डाळ आपण एक वाटी बाजूला काढली होती पुरणाची, ही डाळ पण परतून घ्यायची. ही पण मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला काढायची आहे. सर्व मसाले आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यातून याची पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बारीक वाटण तयार केलं आहे. आमटीला फोडणी देण्यासाठी सुरुवातीला आपण लसूण आणि खोबरं बारीक करून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये. ओबडधोबडच करायचं, हे बारीक करायचं नाही जास्त. तुम्ही बघू शकता लसूण खोबरं आपलं ओबडधोबड बारीक झालेलं आहे. चला आपण आता हे फोडणीसाठी एक पातेलं गॅसवर ठेवलं आहे गरम करायला. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आता हे फोडणीसाठीचं जे सारण तयार करून घेतलं होतं आपण खोबरं आणि लसणाचं ते टाकून घेतलं आहे. ते चांगलं परतून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत. मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत. त्याला चांगलं परतून द्यायचं. हे वाटण चांगलं परतल्यानंतर आपण जी हरभऱ्याची डाळ आपण जी परतून घेतली होती तीही मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि ती आता मसाल्यामध्ये टाकणार आहोत तिची बारीक पेस्ट करून. त्यामध्येच आता हे जे येळवणीचं पाणी आपण काढलं होतं पुरणपोळी करताना ते टाकून घेणार आहोत. ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आमटीला चांगला कट येतो. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जाड मीठ टाकून घेणार आहोत आपण. आता ह्या आमटीला 5 ते 7 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आमटी आता आपली चांगली उकळलेली आहे आणि तिला कटही किती चांगला आलेला आहे. तुम्हाला आजचा होळी स्पेशल पुरणपोळी आणि आमटीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.